ठाण्याच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेना मनसेचा एल्गार. ठाण्यातील दररोजची वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, बेकायदा बांधकामे, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार, क्लस्टर योजना, झालेला फज्जा, काम न करता काढलेली बिले, वाढलेली गुन्हेगारी आदी प्रश्नांना ठाणेकर नागरिक अक्षरशः वैतागला आहे. या सर्वसामान्य ठाणेकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नाच्या आणि ठाणे पालिकेच्या भ्रष्ट कारभार विरोधात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एल्गार पुकारला आहे. येत्या सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी ठाणे पालिकेवर भगवे वादळ धडकणार असून पालिका आणि एवढी वर्ष सत्तेत असणाऱ्यांचे वाभाडे काढण्यात येणार आहे. या मोर्चाला राम गणेश गडकरी रंगायतन येथून संध्याकाळी 4 वाजता सुरुवात होणार आहे. ज्या ठाणेकरांना आपली सुसंस्कृत ठाणे पुढे बघायचे आहे त्यांनी आपल्या कुटुंबासह या मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केले आहे. शिवसेना आणि मनसेची ठाण्यात एकत्रित पत्रकार परिषद आज तीनाथ नाका येथील टिपटॉपवर पार पडली. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव, मनसे माजी आमदार राजू पाटील, अभिजित पानसे, शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला संघटक रेखा खोपकर, मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, शहर प्रमुख अनिश गाडवे आदी जण उपस्थित होते. ठाण्यात पहिल्यांदाच दोन्ही पक्षांचा एकत्रित मोर्चा काढण्यात येणार असून दोन्ही पक्ष ताकद दाखवणार आहे. या मोर्चात जवळपास हजारोंच्या संख्येने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि सुज्ञ नागरिक उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. झाकण बदलायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे. गेल्या 3.5 वर्षामध्ये या ठाण्याला मुख्यमंत्री आपल्याला लाभले होते, पण त्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये मला वाटतं ठाणे महापालिका लुटून झाल्यानंतर मला वाटतं शासनाचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी आणले गेलेले आहेत. मग ते MMRD असेल, त्यानंतर आपलं MMRD असेल, या सर्व सरकारी म्हणजे शासनाचा पैसा या ठाणे महापालिकेमध्ये विविध कामासाठी आणला, परंतु त्या कामाचा लेखाजोखा कुठेच नाही. कुठे कामं झाली, काय झालं, त्याचं काही हे नाही. आणि त्या संदर्भात सुद्धा सर्व कागदावर कामं आहेत. आणि असं असताना तुम्ही बघितलं असेल, जवळजवळ 43 वर्ष या महानगरपालिकेला झाले स्थापना होऊन. आणि तुम्ही बघितलं असेल, त्या दिवशी वर्धापन दिन होता महापालिकेचा, आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खुशखबर मला वाटतं ठाणेकरांना त्यांनी दिले की आम्ही कशा पद्धतीने कारभार करतो. मला वाटतं याचं जिवंत उदाहरण महापालिकेमध्ये पैसे घेताना पकडले गेलेले. ठाण्यामध्ये मला वाटतं त्या तक्रारदारांनी तक्रार त्या ठिकाणी दाखल केली, परंतु त्याचा कुठेही त्याचा हे झाला नाही. शेवटी त्यांनी मुंबईला तक्रार केली आणि मुंबईच्या अँटी करप्शन ब्युरोने याबाबत दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांना अटक केली. 6 तास त्याची चौकशी चालू होती आणि व्यवस्थित ट्रॅप पकडला. जवळपास 150 अधिकाऱ्यांची चौकशी. म्हणजे हा कुठला कारोबार आहे. आणि हे सर्व अधिकारी कार्यकर्ते म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तिकडे काम करतात. त्या अधिकारी ज्या अधिकाऱ्यांनी या फाईल बनवल्या, या अधिकाऱ्यांवरती कारवाई काही नाही, ते फक्त टेंडर कॅन्सल केलं, संपला विषय. अरे पण ज्या अधिकाऱ्यांनी खोटी संबंध ही फाईल बनवली, ज्याची लागत 3,000 कोटीपेक्षा जास्त केली असेल, जी सुप्रीम कोर्टाला दिसण्यात आली आणि त्या सुप्रीम कोर्टाने टेंडर रद्द करायला लावलं, असं असताना आज त्या ठिकाणी 3,000 कोटी जनतेचे वाचले. म्हणजे फक्त आणि फक्त लुटण्याचं काम या माध्यमातून चालू आहे. आणि तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्ये तुम्ही आज ट्रॅफिकची काय समस्या आहे. आज तुम्ही या घोडबंदर मधल्या जवळजवळ 20 ते 25 लाख लोक या संबंध तुम्ही बघितलं असेल, या ठाणेकरांना वेठीस धरण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहे. किती आंदोलन झाली. मला वाटतं स्वतः मनसेचे अध्यक्ष या ठिकाणी ठाण्याचे अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी आंदोलन केले, आम्ही लोकांनी केली, परंतु काय नाही. आंदोलन झालं, दुसऱ्या दिवशी परत आहे ती परिस्थिती आहे. 3-3, 4-4 GR त्या ठिकाणी काढले गेलेत, परंतु त्या एकाही GRचं माध्यमातून कुठलीही ती गाडी, मोठे जे ट्रक्स आहेत